9 डिसेंबर 2025 रोजी यावं। श्री क्षेत्र महाकाली मंदिरात साजरा होणार आई महाकालीचा भव्य उत्सव। 9 डिसेंबर 2025 मंगळवार रोजी श्री क्षेत्र महाकाली मंदिर वळती पुण्यापासून काही अंतरावर उरळी कांचनवरून पुढे हे गाव आहे। या पवित्र भूमीवर आई महाकालीचा विशेष उत्सव साजरा केला जाणार आहे। सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे। हा उत्सव केवळ एका दिवसाचा समारंभ नसून आपल्या आराध्य दैवतेशी जोडला जाणारा एक भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहे। उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे कारण तो आचार्य श्री भरतदादा अरुण पवार यांच्या गेल्या 20 वर्षाच्या अखंड सेवा, साधना आणि समर्पणाचा प्रतीक आहे। का यावं या उत्सवाला? शक्तीचा साक्षात्कार। आचार्य श्री यांनी देशभरातील अनेक शक्तीपीठावर केलेल्या साधनेचा आणि तपस्येचा प्रसाद या मंदिरात उपलब्ध आहे। भक्तांचा असा समज आहे की आई महाकालीची खरी उपस्थिती येथे जाणवते। शुद्ध आणि दिव्य वातावरण, शक्तीपीठासारखे येथील पावन वातावरण मनाला शांती देते। सतत चालणारी पूजा, अभिषेक, नित्य नैवेद्य आणि भक्तिगीतांनी हे स्थान आणखी प्रसन्न झाले आहे। अन्नदान आणि सेवा। उत्सवादरम्यान निरंतर अन्नदान सेवा चालू राहील। देवाची सेवा म्हणजे माणसांची सेवा या तत्वावर चालणारी ही मोहीम। साधनेसाठी शांत कक्ष, जप, ध्यान किंवा स्वतःशी एकांत हवा असेल तर त्यासाठी योग्य शांत वातावरण उपलब्ध आहे। आचार्य श्री यांचा सहवास। त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकास एक अद्भुत शांतता जाणवते। उत्सवादरम्यान त्यांचे मार्गदर्शन लाभेल। भव्य साजरा, देवीची भक्तिपूर्ण आरती, भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रम आणि भक्तांच्या सेवेचे वातावरण। आचार्य श्री भरतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर केवळ पूजास्थान नसून सेवा आणि साधनेचे केंद्र बनले आहे। गरजूंची सेवा, शैक्षणिक मदत, महिला मार्गदर्शन असे अनेक समाजहिताचे उपक्रम येथे राबवले जातात। म्हणूनच सर्व भाविक भक्तांना आम्ही हार्दिक आवाहन करतो, यावं, सहभागी व्हावं आणि आई महाकालीच्या पवित्र चरणी आपली श्रद्धा अर्पण करून हा उत्सव आनंदात, भक्तीत आणि सेवेनं साजरा करावा। मी आचार्य भरत अरुण पवार या मंदिराचा ट्रस्टी आणि या मंदिराचा पुजारी आहे। नेमकं मंदिर कुठं आहे? हे मंदिर जे आहे हे मंदिर वळती गावामध्ये उरळी कांचन शेजारी, तालुका हवेली, जिल्हा पुणे इथं हे मंदिर आहे। नूतनीकरण अजून चालू आहे काय? हो, या मंदिराचं नूतनीकरण आणि या मंदिराचं आणखी जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। इथून पुढे देखील आवाहन करतो की ज्यांना काही दान धर्म करायचा आहे किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने मंदिर देवस्थानांना मदत करायचे त्यांनी सरळ हाताने आम्हाला मदत करावी। काय कार्यक्रम वगैरे का, उद्घाटन वगैरे काय? हा, ह्या कार्यक्रम आहे 9 डिसेंबरला आई महाकालीची भव्य दिव्य अशी यात्रा असते। दरवर्षी आम्ही 9 डिसेंबरला यात्रा भरवते। ही यात्रा 4 दिवस चालते। 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर या 4 दिवसामध्ये महाकालीच्या विशेष पूजा, होम हवन, रक्तदान आणि सामाजिक विविध मार्गदर्शनपद असे वेगवेगळे कार्यक्रम कंटिन्युअसली आम्ही करत असतो। तर यावर्षी नितीन बानगुडे पाटलांचं मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे, रक्तदान देखील होणार आहे, महाप्रसाद असतो, महाआरती असते। हे मंदिर जे आहे हे कोलकाता येथील कालीघाट मंदिराची प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। या मंदिराचे महाराष्ट्रामध्ये प्रथमच आहे, त्यामुळे तुम्ही दर्शनाला नक्की यावं आणि यात्रेला आई महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी देखील नक्की यावं। लोकांना आव्हान करा।
हो, लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी आई महाकालीचा आशीर्वाद रूपी आणि दर्शन घेतलं तर त्यांच्या जीवनामध्ये सुख येईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काय वैशिष्ट्य आहे मंदिरात? या मंदिराचं वैशिष्ट्य असं म्हणजे की बंगालमधील कालीघाट मंदिराची ही प्रतिकृती आहे. महाकालीबद्दल दशमहाविद्या आणि दशमहाकाली अवतार आहेत. तर या अवताराबद्दल आता प्रत्येकाला शास्त्रामध्ये व्हिडिओच्या माध्यमातनं, शास्त्राच्या माध्यमातनं आणि आपल्या गुरुवर्यांच्या माध्यमातनं माहिती आहे काली कोण आहे. तर कालीच्या दर्शनाने, नुसत्या दर्शनाने देखील तुमचं दुःख हरलं जातं, असं या मंदिराचं वेगळं काही महत्व आहे. एवढा लांब तुम्ही का म्हणजे केले म्हणजे कलकत्ता? जसं राणी रासमतीला आई महाकाली साक्षात दर्शन दिलं, दृष्टांतात जाऊन दर्शन दिलं आणि तिनं सांगितलं गंगेच्या तीरावरती तुम्हाला मंदिर बांधायचंय, तसा दृष्टांत मला झाला आणि आईने दृष्टांतात सांगितलं की आपल्याला शक्तिपीठ उभारायचं आहे आणि हे कार्य आम्ही तुम्हाला देत आहोत आणि हे कार्य तुम्ही पार पाडा, म्हणून ह्या मंदिराची निर्मिती झाली. जत्रेला कोण कोण येणार आहे? काय कसे त्रास मान्यवर वगैरे जत्रेला मान्यवर विशेष म्हणजे नितीन बानगुडे पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत, परत संघटना आहेत आणि व्यापारी वर्ग देखील आहे आणि सर्वात मोठं म्हणजे महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं भक्त मंडळी इथे येणार आहे. कधी झाली स्थापना? मंदिराची स्थापना झालेली आहे 2023 मध्ये. 9 डिसेंबर 2023 मूर्तीची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून 9 डिसेंबरला हा कार्यक्रम अहोरात्र चालू आहे, दरवर्षी चालू आहे. कार्यक्रमाच्या दिवशी होम हवन वगैरे होणार आहे. हो, नवचंडीचा मी नवचंडी हवन करणार आहेत. या हवनसाठी जे कालीघाट मंदिरामध्ये जे मुख्य पुजारी आहेत ते त्यांनाच इथं आपण निमंत्रित केलेलं आहे आणि हे मंदिर पूर्णपणे कालीघाट मंदिराच्या अंडरच चालतं. त्यांच्या नियमाटी, त्यांच्या रूढी परंपरा आणि विशेष ज्या पूजा असतात त्या सर्व पूजा इथं मंदिरात देखील होऊ शकतात. ज्यांना बंगालमध्ये जाता येत नाही किंवा ते जाणं जरा थोडं खर्चिक पडतं ते देखील इथं या मंदिरामध्ये येऊन आई महाकालीचं दर्शन घेऊ शकतात. आई माते म्हणजे जय जयकार करा ना. जय जयकार करा. जय महाकाली. जय महाकाली.